3 दिवस स्कूलला सुट्टी होती त्याच्यामुळं 3 दिवस आराम होता आणि आता परत रुटीन चालू सकाळचं. आधी चहा घेतला आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेतला. टिफिनवरती आधीच विचारावं लागतं, की काय बनवून द्यायचं बाळा तुला? तर आम्हाला म्हणजे माझ्या बाईला आलू भाजी खूप जास्त आवडते. तर तिला सकाळी आलू भाजी बनवून दिली आणि नंतर चपात्या बनवून घेतल्या. सर्वच स्वयंपाक मी तेव्हाच बनवून घेत असते, कारण नंतर मग खूप जास्त वेळ होते आणि 12:30ला बाई स्कूलमधून येते. तर बाई स्कूलमधून यायच्या आधी मी सर्व कामं आटपून घेते. 12:30 वाजेपर्यंत धावपळ तर होते, पण नंतर मग निवांत वेळ भेटतो. त्याच्यामुळं मग मी सकाळचीच धावपळ करते, थोडी कामं आटपून घेते पटापट. कारण आल्याच्यानंतर बाई स्कूलमधून तर तिला थोडा वेळ देता येते. तिला जेवण वगैरे नंतर मग तिला झोपवून मग थोडा मलाही वेळ भेटतो. तर त्याच्यामुळं मी सकाळचे लवकर कामं आटपून घेते. आणि तिची झोप झाली की तिच्यासोबत थोडंसं खेळावं लागतं, तेव्हा ती हॅपी राहते. असं काही जर आणलं तर तिला डोळे बंद करून म्हणावं लागते, की सरप्राईज आणलं म्हणून तुला. तर ती खूप जास्त खुश होते. तिला खायचं नसलं तरी पण खुश होते. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. काय वय पिझ्झा वय कसं कापा लागते याला?